नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. अखेर उजनी कालव्यातून पाणी बंद. धरणात फक्त 16% पाणी. फक्त 8 टीएमसी जिवंत पाणी साठा उपलब्ध. संतनाथ कारखान्याच्या भंगाराला आग. अभियांत्रिकी तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या. न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपीचा मृत्यू झाल्याने पंढरीत तणाव. मृतदेह ताब्यात घेण्यास नकार. गोहत्या प्रकरणी 2 आरोपी अटकेत. आणि पतीच्या आत्महत्येस कारणीभूत पत्नी व तिच्या प्रियकराचा जामीन अर्ज फेटाळला. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. अखेर 1 नोव्हेंबर 2023 पासून शेतीसाठी कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी 30 डिसेंबर 23 रोजी सकाळी बंद करण्यात आले. 6 जानेवारी 2024 पासून भीमा नदीत सोलापूरसाठी पाणी सोडण्यात येणार आहे, असे जलसंपदा धरण नियंत्रण विभागाकडून सांगण्यात येत आहे. धरणात एकूण 72 टीएमसी पाणीसाठा असून जिवंत पाणीसाठा फक्त 8 टीएमसी शिल्लक राहिलेला आहे. जलाशयाची एकूण पातळी 492 मीटर झालेली असून 491 मीटरपासून धरण मायनस उणे पातळीत येणार आहे. एकंदरीत 15 जानेवारी 2024 पर्यंत धरणातील पाणी पातळी मायनसमध्ये येत असून शेतीसाठी रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन कसे व केव्हा सोडले जाणार याबाबत कालवा सल्लागार समितीच्या आगामी बैठकीत निर्णय होणार आहे. त्यामुळे कालव्याचे धरणाच्या दरवाजातील पाणी पातळी तसेच बोगदा, सीना माढा व दहेगावची पाण्याची पातळी जानेवारी अखेरीस संपणार असून 15 फेब्रुवारी 2024 पासून भीषण पाणी टंचाईला संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला तोंड द्यावे लागणार आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे. वैराग येथील श्री संतनाथ सहकारी साखर कारखान्यातील आवारामध्ये भंगाराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी झाली आहे. वेळेवर बार्शीहून अग्निशमन दल दाखल झाल्यामुळे पुढील धोका टळला. शनिवारी दुपारी कारखान्यात ही आग लागल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. 2 किलोमीटर आकाशात धुराचे लोट उडताना दिसत असल्याने लोकांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती. 8 तालुके आणि 2 जिल्हे कार्यक्षेत्राची अस्मिता असलेल्या पूर्वाश्रमीच्या भोगावती सहकारी साखर कारखाना नामांतर करून संतनाथ सहकारी साखर कारखाना झाला, तरी त्याच्या मागचे भोग संपले नाहीत. आधी कारखाना बंद पडला, त्यानंतर जमीन विक्रीस जाऊ लागल्यानंतर कारखान्यातील भंगार चोरी जाऊ लागले. आता तर कारखान्यालाच आग लागली. कारखाना बंद पडल्यानंतर कारखान्याच्या आवारात लोखंडी बैलगाड्या ठेवण्यात आल्या होत्या. यातील बैलगाड्यांची टायर्स आगीच्या बक्षस्थानी पडले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी बार्शी नगरपालिकेतील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणताही गुन्हा वैराग पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला नव्हता. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शेळगी परिसरातील बसवेश्वर चौकाजवळ शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. राजेश्वरी राजशेखर कोळी, वय वर्ष 19, शेळगी बसवेश्वर चौकाजवळ असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तिचा मृतदेह घराच्या हॉलमधील छताच्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ती इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. तिच्या पश्चात आई, वडील, एक बहीण आणि एक भाऊ असा परिवार आहे. तिचे आई वडील शिक्षक आहेत. सोमवारी परीक्षा असल्याने त्यांचा टेन्शन घेऊन तिने हा प्रकार केला असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जोडभावी पेठ पोलिसात नोंद झाली. तपास हवालदार साळुंके हे करीत आहेत. पोलीस कोठडीत असलेल्या संशयित आरोपीचा सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने पंढरपूर शहरात तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे 1 आठवड्यापूर्वी अवैध दारू व्यवसायातून 2 गटात मारामारी झाली होती. यामध्ये कोणताही संबंध नसताना महादेवदादा वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाघमारे यांना मावा दारू पिण्याचे व्यसन होते. पोलीस चौकशी दरम्यान बुधवार दिनांक 27 डिसेंबर रोजी महादेव वाघमारे याच्या न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. हा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कासेगाव येथील ग्रामस्थ, नातेवाईक संतप्त झाले होते. पंढरपूर येथील शुक्रवार दिनांक 29 रोजी सायंकाळी महादेव वाघमारे याचा मृतदेह ताब्यात घेण्यास वाघमारे यांच्या नातेवाईकांनी नकार दिला. अखेर आकस्मिक मृत्यूची तक्रार दाखल केली तेव्हा रात्री उशिरा वाघमारे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. अक्कलकोट येथे 29 डिसेंबर रोजी 6:15 वाजण्याच्या सुमारास गोहत्या बंदी कायद्याअंतर्गत 2 आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून दोन्ही आरोपींना रविवारी दुपारी अटक करण्यात आली. आरोपी युसुफ अमीन साहब बेपारी, वय वर्ष 37 व मस्तान गौसमिया बेपारी, वय 25 असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अक्कलकोट दक्षिण पोलीसमध्ये गुन्हा दाखल झाला असून याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की महाराष्ट्रात गोहत्या करण्यास मनाई आहे हे माहीत असून सुद्धा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता कर्नाटक राज्यातून अतनूर अफजलपूर कलबुर्गी येथून 2 जर्सी गाय, 1 देशी गाय प्रत्येकी 10,000 रुपये, 2 देशी बैल प्रत्येकी किंमत 15,000 रुपये व 1 मयत बैल त्याची किंमत 5,000 रुपये असे एकूण 65,000 रुपये किमतीचे गाय व बैल आणून ती शेतकामासाठी न वापरता अवैधरित्या त्यातील एका बैलाची कत्तल करून त्याचे मांस तोडून वेगळे करीत असताना उर्वरित देशी गाय, 2 जर्सी गाय, 2 बैल त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांना कत्तलखान्यासाठी पत्राशेडसमोर बांधून ठेवले प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत जवळगे यांनी दिली. गुन्ह्यात 2 बैल 3 गायी जप्त केले. अधिक तपास कोळी हे करीत आहेत. पतीच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या पत्नीचा व तिच्या प्रियकराचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश पांढरे यांच्या कोर्टाने फेटाळला आहे. याबाबतची हकीकत अशी की जुनाविडी गुरुकुल येथील प्रशांत वसंत इंदापुरे याने पत्नी अस्मिता इंदापुरे व तिचा प्रियकर अक्षय महांकाळ, मेवणा अक्षय काडगी व सासरा ज्ञानेश्वर काडगी यांच्या त्रासामुळे दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूस त्याची पत्नी व तिचा प्रियकर जबाबदार आहे. या चौघांविरुद्ध DCMI पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान कलम 306 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. यावर पोलिसांनी चौघांना अटक केली होती. या आरोपींनी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. अर्जामध्ये मैताचा भाऊ फिर्यादी नितीन इंदापुरे यांच्या वतीने कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करून जामीन अर्जास विरोध दर्शवला होता. मैताच्या मृत्यूस यातील वर नमूद आरोपी जबाबदार असल्याने वरील अर्ज फेटाळून लावला. यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे, ॲडव्होकेट मुनीनाथ कारमपुरी, सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार तर मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट रविराज सरवदे, ॲडव्होकेट कपिल चलवादी यांनी काम पाहिले आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.